नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, AK एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण इयत्ता 5वी विषय मराठी प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। ही प्रश्नपत्रिका 40 गुणांसाठी आहे। वेळ 2 तास आहे। प्रश्न क्रमांक पहिला, ऐकून शब्द लिहा। शिक्षक शब्द सांगतील, विद्यार्थ्यांनी ते शब्द ऐकून येथे लिहायचे आहेत। उत्तरे लिहिण्यासाठी इथे जागा दिलेली आहे। प्रश्न क्रमांक 2, खालील परिच्छेद वाचून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा। 4 गुणांसाठी हा उतारा दिलेला आहे। या उतार्यावर आधारित खाली प्रश्न दिलेले आहेत। राजापूर हे गाव कोणत्या नदीकाठी वसले होते? उत्तर, राजापूर हे गाव कृष्णाकाठी वसले होते। 2. राजापूर गावच्या परिसरामध्ये ऊस का पिकवला जातो व ऊसाची वाहतूक कशातून केली जाते? उत्तर, राजापूर गावाच्या परिसरामध्ये साखर कारखान्यांची संख्या जास्त आहे व ऊसाची वाहतूक बैलगाडीतून केली जाते। ऊसाच्या बैलगाडीमध्ये कोण कोण बसले होते? या प्रश्नाचं उत्तर वरती उतार्यामध्ये दिलेलं आहे। 8 वर्षाची मुलगी आहे, बाजूलाच त्यांची बायको बसलेली आहे। प्रश्न क्रमांक 3, खालील कविता वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। 4 गुण, जादूच्या पेटीतले रंग कशाचे आहेत? 1 गुणासाठी प्रश्न आहे, इंद्रधनुष्याचे आहेत। उत्तर लिहा, जादूच्या पेटीतले रंग इंद्रधनुष्याचे आहेत। यानंतर दुसरा प्रश्न कवितेवर आधारितच विचारलेला आहे। पहा, आकाशात उडणारे राघू कोणत्या रंगाचे आहेत? 3. वरील कवितेत आलेल्या रंगांची नावे लिहा। दोन्हीही अतिशय प्रश्न सोपे आहेत। प्रश्न क्रमांक 4, जोड्या जुळवा। 5 गुणांसाठी हा प्रश्न आहे। अ गट आणि ब गट। अ गटमध्ये पहा, रंगवलेली, शोभिवंत, ऐनेदार, दुलदुलणारी, अवखळ। ब गट, गोंडे, खोंडे, शिंगे, वशिंडे, झुली। प्रश्न क्रमांक 5 अ, खालील वाक्यातील नामे ओळखून लिहा। 2 गुण, माधव गावाला गेला। माधव। 2. आईने भाजी केली। उत्तर, भाजी। ब, खालील वाक्यातील सर्वनामे ओळखून लिहा। त्याला बाबांनी खूप मारले। त्याला। तो आजच गावाला गेला। उत्तर, तो। क प्रश्न, खालील वाक्यातील विशेषणे ओळखून लिहा। 2 गुण, आंबा पिकलेला होता। विशेष काय आहे? पिकलेला। 2. साखर गोड असते। उत्तर, गोड। ड प्रश्न, खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा। सुगावा लागणे, माग लागणे, पोलिसांना चोरांचा सुगावा लागला। 2. निश्चित पडणे, शांत झोपून राहणे, अतिरेक्यांना पाहून सैनिक शांत झोपून राहिला किंवा निश्चित पडला। ई, सूचनेनुसार वाक्यांमध्ये बदल करून लिहा। 2 गुण, रमेशला खूप आनंद झाला। रमेशऐवजी योग्य सर्वनाम वापरा। त्याला खूप आनंद झाला। तुम्हाला खेळ आवडतात का? रिकाम्या जागी योग्य विरामचिन्ह भरा, प्रश्नचिन्ह वापरायचं आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 6, खाली काही शब्द दिले आहेत, त्या आधारे गोष्ट तयार करून शीर्षक लिहा। 5 गुण, जंगल, लाकूडतोड्या, कुऱ्हाड, देवदूत। गोष्ट ऐकलेली आहे सर्व विद्यार्थ्यांनी, त्यामुळे व्यवस्थित तुम्ही गोष्ट लिहू शकता। प्रश्न क्रमांक 7, बैलपोळा या सणांविषयी 10 ओळीत माहिती लिहा। 5 गुणांसाठी हा प्रश्न आहे। अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहिली आहे। धन्यवाद। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील सर्व नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळतील। तसेच बेल आयकॉन क्लिक करा।